बोर्ड एक्झाममध्ये मुलाला 58% मिळाले होते आणि CETला किती स्कोर आला होता, तर CETला त्या मुलाचा 94% स्कोर आला होता. म्हणजे तुम्ही विचार करा, बोर्ड एक्झाममध्ये जरी 58 आले होते तरी CETमध्ये 94% त्या विद्यार्थ्याला मिळाले होते. आता हा विद्यार्थी कसा लक्षात आहे, एकतर गेल्या वर्षी काउन्सिलिंगला तो मुलगा आमच्या इथे आला होता, मग काउन्सिलिंगला त्यामुळे तो होता आणि अजूनसुद्धा तो कॉन्टॅक्टमध्ये आहे. पुण्याच्या DYWT पिंपरीमध्ये सध्या तो शिकतोय. त्यामुळे त्या विद्यार्थ्याची स्टोरी मी तुम्हाला का सांगतोय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बोर्ड एक्झाममध्ये भरपूर मुलांना खूप कमी पर्सेंटेज मिळाले आहेत. मात्र बोर्डचे पर्सेंटेज आपल्याला कुठं लागतात, एक तर पहिली गोष्ट आपला CETचा क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी तो तर इझिली होऊन जातो आणि दुसरा आहे आपल्या प्लेसमेंटसाठी किंवा पुढे हायर स्टडीजसाठी लागतो. ठीक आहे, मग त्या प्लेसमेंटसाठी पण काय असतं की मोस्ट ऑफ दी कंपनीजचा क्रायटेरिया ना वेगवेगळा असतो. काही कंपनी तर बघत सुद्धा नाही. त्यामुळे जो प्लेसमेंटचा क्रायटेरिया आहे तो 4 वर्षानंतरची गोष्ट आहे, त्याच्यावरती आत्ता विचार करण्या इतकी गोष्ट नाही आहे. सध्या जर वाटलं तर इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्या. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर कमी पर्सेंटेज जरी बोर्ड एक्झाममध्ये आले तरीसुद्धा CETवरती चांगले पर्सेंटाईल येतात. कारण का भरपूर मुलं काय करतात, तर बोर्ड एक्झामकडे ना खूप दुर्लक्ष करतात आणि शेवटच्या 3-4 दिवसात अभ्यास करून ना CET एक्झाम क्रॅक करतात. त्यामुळे काळजी करू नका. मला एक सांगायचं आहे की आपला पहिला अटेम्प्ट मला माहिती आहे की कसाही गेला आहे, परंतु सेकंड अटेम्प्ट व्यवस्थित तुमचा द्यायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक शिफ्ट वाईज स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे आणि छोटे छोटे टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपल्या सेकंड अटेम्प्टमध्ये एक चांगलं पर्सेंटाईल तुम्ही स्कोर कराल. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा, कारण का इथून पुढे एक तर आपली CET एक्झाम संपल्यानंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि ती खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तुमचं पर्सेंटाईल किती मिळालं आहे यापेक्षा तुम्ही 4 कॅप राऊंडमध्ये कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करता आणि कॉलेज कसं चांगलं मिळवता यावरती सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. ठीक आहे, चॅनलवरला जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सॲप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याला सुद्धा नक्की जॉईन करा. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर शिफ्ट वाईज प्लॅन सांगण्यासाठी मला तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगायची आहे की टोटल 8 शिफ्टमध्ये आपली एक्झाम सुरू होते, म्हणजे 12 मेपासून ते 21 मेपर्यंत. ठीक आहे, आता जर प्रत्येक शिफ्टला बघाल तर 5, 6, 7, 8 असेच दिवस सगळे शिल्लक राहील. सुरुवातीच्या दिवसाच्या आता गेल्या पहिल्या अटेम्प्टचा थोडक्यात ट्रेंड सांगतो. एक तर पहिल्या ज्या 1-2 शिफ्ट होत्या ना त्या सुरुवातीला थोड्या मॉडरेट लेवलच्या होत्या, नंतर डिफिकल्टी लेवल थोडी वाढली होती. मीडियम ज्या मधल्या ज्या दिवसांच्या ज्या शिफ्ट होत्या त्यांची डिफिकल्टी लेवल डिफिकल्ट लेवलला गेल्या होत्या आणि परत ज्या मॉर्निंगच्या शिफ्ट होत्या त्या कम्पॅरेटिव्हली इझी असायच्या आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट शिफ्ट ह्या इव्हनिंगच्या असायच्या. मग यावेळी सुद्धा तोच ट्रेंड राहणार आहे. एक सांगतो की पेपरची एक्झॅक्टली डिफिकल्टी लेवल सांगणं की कोणत्या शिफ्टला कोणता पेपर डिफिकल्ट येईल हे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. 2 गोष्टी आहेत, एक तर पेपर जरी डिफिकल्ट आला तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे, कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. आणि दुसरं आहे, पेपर जरी सोपा आला तरीसुद्धा तुम्ही जर अभ्यास केला असेल तर मार्क्स पण तुम्हाला चांगले मिळतीलच. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचं आहे, शिफ्ट वाईज प्लॅन मी काय देतोय, तर मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड करतोय, सुरुवातीच्या 4 दिवसाच्या शिफ्ट आणि लास्टच्या 4 दिवसाच्या शिफ्ट. ठीक आहे, आता यावेळी कॉम्पिटिशन थोडी 3 लाख प्लस आहे. ठीक आहे, जास्त रजिस्ट्रेशन झालेले आहे, 3,19,000 समथिंग वगैरे. ठीक आहे, मात्र काळजी करू नका, दोन्ही अटेम्प्टपैकी बेस्ट स्कोर तुमचा कन्सिडर केला जातो. आता सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम्स आहेत 12, 13, 14 आणि 15 मेला, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय आहे, एकतर तुमच्याकडे आता मोजून 5 ते 7 दिवस शिल्लक आहे. आता तुमचं सगळ्यात पहिला फोकस असला पाहिजे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी यासाठी की डेली तुम्हाला एक मॉक टेस्ट द्यायची. मग डेली एक मॉक टेस्ट कशी द्यायची, आता तुमचा एक्झामचा पेपर समजा की 13 मेला आहे. ठीक आहे, तर 13 मेला ज्यावेळी तुमचा पेपर आहे, तुमची एक्झामची शिफ्ट आहे सकाळी 9 ते 12, तर आता डेली तुम्हाला सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये डेली एक मॉक टेस्ट द्यायचे. ठीक आहे, आता मॉक टेस्ट या वेळेत का द्या, कारण का त्यावेळेत आपला ब्रेन ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला डेली एक मॉक टेस्ट द्यायचे. एक्झामच्या आधीपर्यंत 1 दिवस आधीपर्यंत मॉक टेस्ट द्या. एक एक्झामचा पहिला दिवस जो असणार आहे त्या दिवशी मॉक टेस्ट देऊ नका, फक्त रिव्हिजनवरती फोकस करा. दुसरं आहे ते म्हणजे काय, मॉक टेस्ट दिल्यानंतर दुसरं करायचं, क्विकली ॲनालिसिस करायचं, म्हणजे जास्त वेळ घालवत बसायचं नाही. ॲनालिसिस म्हणजे काय, कोणते क्वेश्चन चुकले, का चुकले, कुठल्या चॅप्टरमधला फॉर्म्युला आठवत नव्हता, कोणते बरोबर आले आहेत. ठीक आहे, बरोबर क्वेश्चन्सला टाईम जास्त लागला का, कुठे मिस्टेक झाला, हे सगळं क्विकली ॲनालिसिस करायचं. एकदा ते ॲनालिसिस आपल्या वहीवरती लिहून काढलं ना, पटकन काय करायचं, त्या ज्या चुका तुम्ही मॉक टेस्टमध्ये केल्यात त्याच्यावरती वर्क करायला स्टार्ट करायचं. म्हणजेच काय, मॉक टेस्ट ॲनालिसिस करा आणि जे वीक टॉपिक्स आहेत, वीक चॅप्टर्स आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर फोकस करा, जेणेकरून ज्या चुका तुम्ही आजच्या मॉक टेस्टमध्ये करताय त्या उद्या करायच्या नाहीत. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, रिव्हिजन. मॉक टेस्ट
मॉकटेस्टचं क्विकली ॲनालिसिस झाल्यानंतर ज्या तुम्ही चुका करताय त्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेचं आहे की लवकरात लवकर रिव्हिजन करा. शक्य तेवढे या 4-5 दिवसामध्ये रिव्हिजनवरती फोकस करा. रिव्हिजनसाठी काय करायचं, एक म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युलाज, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि त्या चॅप्टरचे गेल्या 2-3 वर्षाचे फक्त PYQs फक्त बघून घ्या की हा PYQ याला कुठला फॉर्म्युला यूज केला आहे, कशी मेथड यूज केली आहे, हे फक्त बघून घेतलं ना तरीसुद्धा खूप इनफ आहे. ही होतं 12 ते 15 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 18 ते 21 मेला आहे, पहिली गोष्ट म्हणजे काय, थोडा वेळ आहे आपल्याकडे. ठीक आहे, मग पहिली प्रायोरिटी तुमची काय असली पाहिजे, तर जे काही वीक चॅप्टर्स आहेत, इनकम्प्लीट चॅप्टर्स आहेत, स्पेशली मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीचे, त्यांना पहिल्यांदा कव्हर करायचं. ठीक आहे, दुसरी प्रायोरिटी काय, मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट. जेवढ्या शक्य असेल तेवढ्या मॉक टेस्ट द्या. डेली एक मॉक टेस्ट दिलात तर खूप उत्तम होईल. मॉक टेस्ट जेवढ्या शक्य असेल तेवढ्या द्या. पटकन त्याचं ॲनालिसिस करा आणि जी वीक टॉपिक्स असतील, वीक चॅप्टर्स आहेत त्यांच्यावरती फोकस करा. लक्षात ठेवा अजून वेळ आहे, त्यामुळे वीक चॅप्टर्स किंवा वीक जिथे तुम्हाला वाटतं की माझे इथे मार्क्स जात आहेत किंवा हा चॅप्टर कवर करून सुद्धा क्वेश्चन जमत आहेत त्यांना परफेक्ट करा आणि मग पुढे जा. आणि दुसरं आहे, तुम्हाला सुद्धा रिव्हिजन करायचं आहे. हे होतं दोन्ही शिफ्टचे प्लॅन, म्हणजे पहिले 4 दिवस आणि नंतरच्या ज्या शिफ्टच्या आहेत 4, त्या विद्यार्थ्यांसाठी काय फॉलो करायचं. शक्य तेवढं लक्षात ठेवा तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी आहे ना ती परफेक्ट असली पाहिजे. ठीक आहे, आता दुसरी एक स्मॉल ॲक्टिव्हिटी देतोय. एक काय करायचं, एक पेन आणि पेपर घ्यायचं आहे. आणखीन म्हणजे तुम्ही आत्ता ज्यावेळी व्हिडिओ बघताय ना तो पेन आणि पेपर घेऊन गेल्या पहिल्या अटेम्प्टची एक्झाम तुम्ही दिलेली असते. ठीक आहे, त्या पहिल्या अटेम्प्टची एक्झाम देताना तुम्ही कोणकोणत्या चुका केल्या त्या सगळ्या एका पेन अँड पेपरवरती लिहून काढायचे. ठीक आहे, म्हणजेच काय, फिजिक्समध्ये तुम्हाला काय चुका झाल्या, फिजिक्सचे फॉर्म्युलाज आठवत नव्हते का, चॅप्टर कवर केले होते तरी फॉर्म्युला का आठवत नव्हते, PYQs राहिले होते का, सगळं लिहून काढायचं. केमिस्ट्रीला सुद्धा कुठे मिस्टेक झाल्या, सिली मिस्टेक झाल्या का, क्वेश्चन म्हणजे टाईम मॅनेज करता आलं नाही का, मॅथमॅटिक्समध्ये काय चुका झाल्या, क्वेश्चन्स का जमत नव्हते, हे सगळं लिहून काढायचं. आणि एकदा हे सगळं तुम्ही लिहून काढल्यानंतर एक काम करायचं की त्या बेसिसवरती तुम्ही यावेळची तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी ठरवायची. तुम्ही स्वतः ठरवायची. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजे सांगतो, एखाद्या विद्यार्थ्यानं काय केलं असेल, सुरुवातीला केमिस्ट्री सॉल्व करत घेतला असेल आणि केमिस्ट्रीला खूप वेळ दिला असेल, 40-50 मिनिटं केमिस्ट्रीला दिले असेल. मग या अटेम्प्टमध्ये त्यानं काय करायचं, जास्तीत जास्त लवकरात लवकर केमिस्ट्री संपवायची आणि फिजिक्सवरती स्विफ्ट करायचं. दुसरा आहे, मॅथमॅटिक्समध्ये काय चुका झाली असेल की लिंक आला होता पेपर आणि विद्यार्थ्यांना टाईम पुरला नाही. मग चूक काय झाली असेल की जे क्वेश्चन्स म्हणजे येत आहेत त्यांच्यावरती जास्तच टाईम कन्झ्युम केला किंवा जे क्वेश्चन्स डिफिकल्ट होते त्यांच्यावरती टाईम जास्त कन्झ्युम झाला. मग या अटेम्प्टमध्ये काय करायचं, क्वेश्चन्स चूज करायला शिकायचं. जिथे वाटतं की टाईम आपला जातोय ते क्वेश्चन्स आपले मार्क फॉर रिव्ह्यू करायचे आणि नेक्स्ट जायचं. आता व्हिडिओ स्टॉप करा आणि ही पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी करा आणि मग पुढचा पार्ट रिझ्यूम करा. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, तर तुक्का स्ट्रॅटेजीचा वापर करायला स्टार्ट करा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता मॉक टेस्ट वगैरे देताय ना, ठीक आहे, त्या मुलांनी लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुक्का स्ट्रॅटेजी कशी यूज करता येईल. म्हणजे ज्या क्वेश्चनबद्दल मला काहीच माहीत नाही तिथे या टेक्निक्स यूज करतात. ऑलरेडी मी यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्यवस्थित बघा, त्याचा नक्की तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, 2 टेक्निक्स आहेत, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. ओके, हे आत्तापासून मॉक टेस्टमध्ये इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. आणखीन महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट, रिव्हिजन टेक्निक्स. लक्षात ठेवा रिव्हिजन कसं झालं पाहिजे. एक, केमिस्ट्रीचा जर सब्जेक्ट असेल तर केमिस्ट्रीमध्ये तुमचं रिव्हिजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, केमिस्ट्रीला पहिली गोष्ट म्हणजे ज्या काही तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या असेल किंवा टार्गेटची जर बुक असेल तर टार्गेटच्या बुक्समध्ये सुद्धा सुरुवातीला शॉर्ट नोट्स येईल, त्या पहिल्यांदा रिवाईज करणं, टेक्स्टबुकमधल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट रिवाईज करणं, रिॲक्शन्स असेल त्या इम्पॉर्टंट रिवायझन करणं. आणि दुसरं आहे, जेवढे काही MCQ तुम्ही केमिस्ट्रीचे सॉल्व केले ना ते फक्त एकदा नजरे घालून घेणं. ठीक आहे, मॅथमॅटिक्सचं रिव्हिजन करताना काय करायचं, मॅथमॅटिक्सचं रिव्हिजन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या चॅप्टर रिलेटेड सगळे फॉर्म्युलेज पाठांतर पाहिजेत, कन्सेप्ट इम्पॉर्टंट माहिती पाहिजेत आणि सगळ्यात जास्त गरजेचं आहे गेल्या 3 वर्षाचे PYQs ॲटलीस्ट नजरे घालून. ठीक आहे, म्हणजे कोणता क्वेश्चन कधी सॉल्व केला आहे, कसा सॉल्व करायचा आहे, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, फिजिक्समध्ये लक्षात ठेवा टाईम कमी पडणार आहे. यावेळीसुद्धा काळजी काय घ्यायची, क्वेश्चन्स चूज करायला शिका. फिजिक्समध्ये तुम्ही लक्षात ठेवा 50 पैकी फक्त माझं टार्गेट काय, 25 करेक्ट क्वेश्चन्स मी सॉल्व करणार. ठीक आहे, उरलेले 25 क्वेश्चन्स काय करेल मी, तुक्का स्ट्रॅटेजी किंवा कुठेही टेक्निक्स वापरून ना ते कसे बसे मी सॉल्व करेल. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की यावेळचा अटेम्प्ट जो असणार आहे इतका डिफिकल्ट नाही आहे. कॉम्पिटिशन वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार जाऊ द्यात. एवढं लक्षात ठेवा की तुमचा 1 मार्क तुमचं पर्सेंटाईल कितीतरी जास्त वाढवू शकतो आणि तुमचं हे वाढलेलं पर्सेंटाईल तुमची रँक कितीतरी 500 किंवा 1000 वरती पुश करू शकते.
ठीक आहे, या गोष्टीचा विचार करा आणि सेकंड अटेम्प्ट. दुसरं आणि महत्त्वाचं आहे काय, ज्या मुलांना मॉक टेस्ट वगैरे अजूनसुद्धा लावायचे असतील ना, आमच्या मॉक टेस्ट सिरीजची म्हणजे स्टार्ट आहेत, ज्यांना अप्लाय करायचं आणि नक्की एनरोल करा. शेवटच्या दिवसामध्ये मॉक टेस्ट जरूर देऊन जा, जेणेकरून तुम्हाला पेपरची डिफिकल्टी लेवल त्या लेवलची अंडरस्टँडिंग आत्तापासून तुम्ही अटेम्प्ट करू शकाल. ठीक आहे, टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट जशा आपल्या CET एक्झाम होते त्यानुसारच. ठीक आहे, इन्स्टंटली रिझल्ट आणि सोल्युशन्स करतो, हँड रिटन नोट्स सगळ्या दिले आहेत, मेंटरशिप प्रोग्राम असतो. ज्यांना एनरोल करायचं आहे ना नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, आणि शेवटचे अपडेट म्हणजे काय, भरपूर मुले विचारतात की या वर्षीपर्यंत म्हणजे आता गेले 6 वर्षे ही झाली काउन्सिलिंग बॅच आम्ही करतोय. एकदा तुमची CET एक्झाम संपली त्यानंतर आमची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते. काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय असते, तर तुम्हाला तुमचं ॲडमिशनची प्रोसेस स्टार्ट होण्यापासून ते तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत कंप्लीट गाईड करणं, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी म्हणजे मॅनेज करणं हे आमचं असतं काउन्सिलिंग बॅच. एकतर यावर्षी आमचा जो पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे ती अराऊंड मला वाटतं सेकंड अटेम्प्ट नंतर 25 मे नंतर स्टार्ट होईल. ठीक आहे, एकतर तुम्हाला 24/7 डाऊट सपोर्ट, बाकीचे सगळे काउन्सिलर्स तुम्हाला व्हॉट्सॲप मेसेज सपोर्ट वगैरे देतात. आम्ही डायरेक्टली कॉल सपोर्ट देतो, जेणेकरून पर्सनल नंबर माझा तुमच्याकडे असतो. कुठल्याही स्टेजला काही डाऊट असेल तर डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. दुसरं असतं पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, तुमच्या पर्सेंटाईल कॅटेगरीत कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवून मिळते. स्टेप बाय स्टेप म्हणजे गायडन्स, म्हणजे प्रत्येक स्टेपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ते तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंगपर्यंत सगळीकडे तुम्हाला लाईव्ह सेमिनार्समध्ये सगळं गाईड वगैरे केलं जातं. चौथा आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार कुठले स्पॉट राऊंड अटेंड केले पाहिजेत, सीट्स किती आहेत, कुठे वॅकन्सी आहे यानुसार गाईड केलं जातं. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये कोडिंग, युनिव्हर्सिटी एक्झाम्स या रिलेटेड माहिती दिली जाते. ठीक आहे, आता ही जी बॅच आहे ना ती मला वाटतं सेकंड अटेम्प्ट नंतर स्टार्ट होईल. ज्या मुलांना एनरोल करायचं ना त्यावेळी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, सध्या फोकस सेकंड अटेम्प्टवरती करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.